हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो आजसुद्धा मी आज घरी एकटीच आहे, कारण आईला सकाळी कॉल केला होता तर आई थांबत आहे गावालाच आजच्या दिवस आणि उद्या सकाळी येत आहे. तर आज मी टोमॅटोची चटणी बनवली डब्यासाठी. आणि 4 चपात्या पण बनवल्या होत्या. तर हे उष्ट ताट जे दिसतंय हे आरामचं उष्ट ताट आहे, कारण ते सकाळी जो डब्यासाठी बनवतात तेच खाऊन जातं. इथं मी कॉफी बनवून ठेवली आणि एवढे भांडे पडलेत. आता मला फक्त एक भाकरी करायची आणि अंशू झोपलाय. त्याला झोपी लावून मी फक्त घर झाडलेत. ते भांडे मी घासून घेतलेत आणि बाथरूममध्ये ना पाणी भरायला लावले, कारण आता अंशू उठल्यानंतर त्याला पाणी तापायला लावून आंघोळ घालावं लागेल आणि त्याचं जेवण पण बनवून घेतात. इथं माझी कॉफी थंड होते तर कॉफी पण पिऊन घेते. इतक्यात तिथं झोपला होता. म्हटलं इथं पाणी आणून ठेवून आंघोळ करायला जावं, लगेच हा उठला. मालिश केली, त्याला आंघोळ घातली. चिवताई पारसात वेलीवर निजल्या ग जाई जुई, मीठ पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई. भोली शक्ल दिख रही है ना, ये है नहीं, क्योंकि उसके नीचे पुट्टी की हुई है. अंशू झोपलाय. मी माझ्यासाठी आता पटकन एक भाकर करून घेते आणि जेवण करते. इथं मी हिरव्या मिरचीचा खरडा वाटायला पण मिरच्या वगैरे भाजत ठेवल्यात आणि आता भाकरी करते. आता हा ठेचा वाटायचा आहे मिक्सरला. अंशू आहे इथं. मिक्सरचा खूप आवाज येतोय. आता काय करायचं. उठला शेवटी मिक्सरच्या आवाजाने. जेवण करून घेते. अंशू आहे तिथं. माझ्या अंशूचं तांदळाचं सलराक संपलं होतं, त्यामुळे मी आता तांदूळ, डाळ आणि ही डाळ, हे तांदूळ 1 वाटी घेतले आणि ही डाळ दोन्ही मिळून डाळी 1 वाटी घेते. इथं डाळ तांदूळ एकत्र केले. आता ते स्वच्छ धुवून वाळत टाकते. सुकवायचं ना आणि मग ते वाळायचं. चाळणीमध्ये निथळून हे इथं सुकट टाकले तांदूळ फोडणीवर. खालून एक कॉटनचं फडकं टाकलंय आणि त्याच्यावर ओढणी टाकून ते टाकले तांदूळ आणि डाळ. मस्त जेवण करता करता माझ्या अंगावर पोटी करणारा हा माणूस आता एवढा हसू राहिला आणि पोटी केल्यानंतर रडायला लागला. जेवता जेवताच मग चेंज करायची वेळ आली आणि आता इथं कार्ड खेळतोय.
तोंडात घालू नको. पाच मिनिटं सुद्धा नाही झाले लगेच पॅन्ट ओली केली. कसं याला डायपर फ्री टाइम द्यायचा? बाथरूम मधून दुपारी बाथरूम मधून सुसू करून आणली, बेडवर ठेवल्या, बेडवर लगेच केली. काड पसरून दिले. भाऊ जोळीमध्ये गेला झोपायला. आणि ही उशी बघा, डोक्यात घालतोय उशाशी ठेवून ते डोक्यात घालतोय. नंबर्स, लेटर्स, बॉडी पार्ट डोक्यात घालतोय. है ना बाबू? आणि शिळा केळ दिले खायला. बघा कसा हे करतोय केळासोबत मस्ती. खात नाही. काय गेले होते पॅकिंगमध्ये, कारण तो घरामध्ये खूपच रडत होता. त्यामुळं त्याला खाली घेऊन गेले होते. तेवढे त्याचे बाबा आले, त्यांच्यासोबत वरती आले. त्यांनी माझ्यासाठी मोमोज आणलेत आणि त्याच्यासाठी मी इथं चहा बनवते. भूक लागली ना तुला बाबू? भूक लागली ना तुला? भूक लागली ना? अंशूचं तांदळाचं सलॅड संपलं होतं, तर मी त्याच्यासाठी तांदूळ वगैरे भिजत वगैरे घालून सुकून गरम भाजण्यासाठी ठेवले. आणि इकडे त्याच्यामध्ये मी घालणार आहे ओट्स, बदाम, काजू आणि मखाना. इथं भाजायला ठेवले. इथं मखाना रोस्ट होण्यासाठी टाकलाय.